राष्ट्रीय महामार्गालगत वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात माहिती मिळालेल्या कथित वेश्या व्यवसायावर धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली। पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकत पोलिसांनी परराज्यातील 8 महिलांची सुटका केली असून लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। पारगाव परिसरातील सदर लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती बातमीदारामार्फत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांना मिळाली। माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ASTUचे पोलीस निरीक्षक श्री मारुती शेळके यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले। यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी सापळा रचला। परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीमती माधुरी मारकड, PSI श्री सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी जाधव, दूध भाते पोलीस नाईक माणे, चालक तसंच जमी ग्राहक यांच्या मदतीने संपूर्ण कारवाईचं नियोजन करण्यात आलं। 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता पारगाव जवळील पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकला। पोलिसांच्या कारवाईने लॉजमध्ये एकच खळबळ उडाली। तपासणी दरम्यान वेश्या व्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक कारवाईत आढळून आलं। परराज्यातील 8 महिलांची सुटका करण्यात आली। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणत असल्याचा आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक फायदा करून घेत असल्याचा संशय तपासात समोर आला आहे। या सर्व बाबींचा पुढील तपास सुरू आहे। ITP ऍक्ट आणि BNS अंतर्गत गुन्हा या प्रकरणी PSI श्री सोनटक्के यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इमोरल ट्रॅफिक ऍक्ट, ATP ऍक्ट तसंच BNS मधील संबंधित कलमांनुसार दोनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुटका करण्यात आलेल्या 8 महिलांच्या प्रकरणातही आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाणे करीत आहे। संपादक दादासाहेब लगाडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.